A fire broke out at Ansari Heights, located on Nishan Pada Road, Dongri, on 27 November 2024. At 1:07 p.m., the fire, which is confined to the 14th floor of a 15-story building, was reported to the BMC's Mumbai Fire Brigade. At 2:04 p.m., with several firefighting units on site, including 4 fire engines, 3 jumbo tankers, and other emergency services. Fortunately, no injuries have been reported, and the situation is under control. फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलल्यानंतर मला असं सांगण्यात आलं आहे की जेवढी लोक आगीत अडकलेली त्यांना सुखरूपपणे आता टेरेसवरती ठेवण्यात आलेलं आहे आणि खालच्या मजल्यांवरती आग आता नियंत्रणात येत आहे आणि ती संपूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्यांना खालती आणण्याचं काम केलं जाईल. मी त्यांना विचारलं आहे की कुठच्याही प्रकारची जीवहानी होण्याची पुढे शक्यता आहे का, तर त्याची शक्यता नाही आहे. नियंत्रणात ते आणण्यात यशस्वी होत आहे. आगीचं काही नेमकं कारण समजलं का? कारण की आगीदरम्यान काही स्फोटाचे आवाज सुद्धा स्थानिकांनी अजून काय नेमकं कारण समजलं नाही. पहिली सगळ्यांचा फोकस तर आग मिटवण्यात आणि आग बुझवण्यात आहे. ते झाल्यानंतर निश्चितपणे या संदर्भातील सखोल चौकशी करून नेमकी काय कारण आहेत ही शोध घेऊन यापुढे अशी घटना घडू नये यासाठी उचित उपाययोजना करण्यात येईल. या निमित्ताने मुंबईतल्या अग्निसुरक्षा आणि खास करून उंच इमारतीतल्या अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा येणार बघा. ही मुंबईतली दुसरी घटना आहे. सकाळी पश्चिम परिसरात सुद्धा एक अशा प्रकारे उंच इमारतीत आग लागली. हायकोर्टात सुद्धा या प्रकरणी याचिका प्रलंबित आहे. वारंवार निर्देश असूनही सुरक्षेच्या उपाययोजनांची अजूनही अंमलबजावणी होत नाही. हे उंच इमारती जेव्हा कंजेस्टेड एरियामध्ये अत्यंत रहदारी जास्त असते अशा एरियामध्ये ज्या वेळेला बांधल्या जातात त्यावेळेला फायर ब्रिगेड जाण्याची सोय किंवा इतर इमर्जन्सीसाठी ज्या व्यवस्था करायच्या असतात त्याची सोय सुविधा ही करण्यासाठी अडचण येते आणि म्हणूनच DCPRमध्ये जे नियम आहेत की 6 मीटरचं ओपन ॲक्सेस असायला पाहिजे दोन्ही बाजूनी चारी बाजूनी, या सगळ्याचे कठोर अगदी स्ट्रिक्ट अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते काही ठिकाणी होताना दिसत नाहीये. तर यावरती कठोर कारवाई केली जाईल. येणाऱ्या काळात B वॉर्ड, C वॉर्ड, A वॉर्डमध्ये जेवढ्या अनधिकृत इमारती असतील किंवा अनधिकृतरित्या अधिक उंच इमारती बांधल्या गेल्या असतील त्यावरती पुढच्या 2 महिन्यात संपूर्ण ॲक्शन घेऊन त्यांचं डिमॉलिशन करायला घेतलं जाईल. Subscribe to Midday India. Get direct notifications on all our videos by clicking on the bell icon.